Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel. Now we are going to write complaint letter. कंप्लेंट लेटरच्या एक्झाममध्ये आपल्याला येतं जो फॉर्मल रायटिंगचा एक प्रकार आहे. सो इथे विषय काय बघा, द रिकन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स इज गोइंग ऑन इन द सिटी. इट क्रिएट्स अ लॉट ऑफ इनकन्व्हिनियन्स टू सिटीजन्स. राईट अ लेटर टू द कमिशनर ऑफ पुणे रिगार्डिंग दिस. आता अशा प्रकारचं लेटर लिहिताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, राईट हँड साईडला तुमचा पत्ता लिहायचा आहे. फ्रॉम कोणाकडनं पत्र आलंय, युअर नेम तुमचं नाव टाकायचं, युअर ॲड्रेस टाकायचा, डेट टाकायचे, कोणाला पत्र जाणार आहे, टू द कमिशनर PMC. सब्जेक्ट फार महत्वाचं आहे. सब्जेक्ट काय असणार आहे, द इनकन्व्हिनियन्स ड्यू टू रिकन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स. सुरुवात करताना सॅल्युटेशन काय असणार आहे, डिअर सर असणार आहे, कॉमा द्यायचा आहे कंपल्सरी. आय एम अ स्टुडंट स्टडिंग इन, शाळेचं नाव लिहा, प्रत्येकाच्या शाळेचं नाव वेगळं असणार आहे. माय स्कूल इज इन द सेंटर ऑफ द सिटी. मेनी स्टुडंट्स कम फ्रॉम फार अवे प्लेसेस. नाउअडेज road reconstruction is going on in the city. After every 2 months, this work is seen in the city. Due to this, all the citizens have to face a lot of inconvenience. The renewal is done after every 2-3 months. This also causes wastage of money. Why don't the contractors do the work carefully and permanently by taking all possibilities in consideration? This thoughtlessness causes a lot of trouble to the citizens as well as it is a waste of our money. Sir, I hope you would understand my point of view and take some measures in this regard. Thank you in advance. सो अशा प्रकारे एंड करायचं आहे आणि राईट हँड साईडलाच युअर सिन्सिअरली आणि तुमचं नाव टाकायचं आहे. सो हा एकदम बेस्ट प्रकारे तुमचे 5चे 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात.